आज या भीमरावाच्या मुळे ते गेस्ट मला बोलले की मी साफसफाई करण्याची कुवत ठेवतो. नरोत्तम, तू हेच तर सांगितलं होतंस, तरण आणि बुडण्याचा हस्त सिद्धांत आर्किमिडीसचा. जर तो भीमराव तिकडे झाडू घेऊन आला नसता ना, तरी झाडूवाली गोष्ट नसती. त्या भीमरावावर आक्षेप घेण्याआधी स्वतःच्या अभ्यासावर लक्ष द्या, नाहीतर कॉलेजमधून निघाल्यानंतर तुमच्यावर साफसफाई करण्याची वेळ येईल. असेच उपकार करत राहा दुनियेवर. फक्त झोपायची गोष्ट नाहीये. सकाळची चाय, नाश्ता, तेल, साबण समज द्यावं लागेल. दोस्त यांचे आणि वजन आम्ही उचलायचं. जिजाबाई, जेवण तयार आहे? दादा आणि आनंद विचारते. हो, बनलंय. आनंदसाठी पण, तुमच्या दादांसाठी पण आणि त्याच्या मित्रासाठी पण. चला जरा, सायंकाळपासून डोकं दुखते ना, बाम लावून देते. चल. पुरंजन काका, बाळा दादाबद्दल समजलं? कुठे आहे आजकाल तो? नाही बाळा, जास्त काही तर माहिती नाही, परंतु एवढंच माहिती आहे की एका वर्षापूर्वी सोलापूरची बँड वाजवणारी कंपनी होती, त्याच्यात तो काम करायचा. पण आता कुठं गेला असेल हे नाही माहिती. घरचं मोठं पोरग आहे, तर राहिला असतं तर जबाबदाऱ्या सांभाळल्या असत्या. तिकडं तो भटकतोय आणि इकडे त्याचे बाबा आणि आनंद सारं घर सांभाळतायत. भाजी खा ना, चांगली झालीये. अशी कशी का तू जिजाबाई? एकीकडे डोक्याला चंपीकडून डोकदुखी थांबवतेस आणि दुसरीकडे कडवट बोलून डोकदुखी वाढवतेस. इतक्या वर्षात जशी बनली आहे तशी हाय. रमा, ए रमा, काय झालं? तुझ्या काका काकींनी निरोप पाठवलाय. तू तुझ्या भाऊ बहीणला लवकरच इकडे बोलवून घे. धर्मशाळा नाहीये ही, जे कोणी बी येऊन राहील. राहिल्याने खर्च बी वाढतात. जिजाबाई, असं नको बोलूस. जेव्हा भीमचं लग्न ठरलं होतं, ही अट आपण मान्य केली होती की लग्नानंतर रमाबाईची भावंड आपल्यासोबत राहते. हो, तेव्हा हे ठाऊक नव्हतं की 3 वर्ष भीमा अभ्यासच करीत राहील. इथे घरचे खर्च मुश्किलीनं चालतात. आता कोणी पण येऊन राहील इथं, कोणी नाही येणार इथे. तुमच्या घराची गोष्ट आहे, बघून घ्या काय करायचंय ते. काय झालं? तुम्ही थांबलात का? तुम्ही सगळ्यांनी जेवण सोडल्यामुळे माझा निर्णय बदलणार नाहीये. इथं कोणी राहायला येणार नाही म्हणजे नाही येणार. माझ्याशिवाय माझ्या भावंडांना कोणी नाहीये आणि मी त्यांना माझ्या काका काकींकडे नाही ठेवू शकत. तुम्ही एकदा त्यांना इकडे आणा, नाहीतर मला तरी तिकडे नेऊन सोडा. हे बघ रमा, तू माझ्यासोबत लग्न केलंयस ना, तर माझी ही जबाबदारी आहे की मी योग्य पद्धतीने तुझी काळजी घेईन. आणि काळजी घेण्याचा अर्थ हा असतो की तुझे सुखदुःख, कुठलाही त्रास सगळ्यांना माझं मानावं. तू काळजी नको करूस. मी जिजाबाईजींसोबत बोलतो आणि मला पूर्ण विश्वास आहे की बाबा देखील त्यांना समजावतील. लगीन झाल्यावरच त्यांना आणायचं होतं, पण इतके दिवस झाले, इतके दिवस त्यांनी त्यांना सांभाळलं, तेच लय झालं. काही पण करून माझ्या भावंडांना लवकरात लवकर इकडे घेऊन या, नाहीतर मग काका काकी त्यांच्या सोबत बी तेच करतील जे माझ्या सोबत करायचे. त्यांना जेवायला नाही देणार, झोपायच्या यायला त्यांना अंगणात उभं करतील
आणि खूपच भूक लागली ना तर मिरची खायला देतील आणि पाणी बी नाही देणार प्यायला. मी त्यांना एवढा त्रास होताना नाही बघू शकत. रडू नकोस रमा, मी बाबांसोबत बोलतो ना, सगळं नीट होईल. जिजाबाई, भीमच्या प्रती जी तुझी चीड आहे ती सोडून विचार कर. रमाचे आई वडील नाहीयेत. रमा त्या दोघांची मोठी बहीण आहे. मग तिची बी काही जबाबदारी आहे की नाही? समजा जबाबदाऱ्यांचा ठेका आपण नाही घेऊन ठेवलेला आहे. आणि जर असंधी तर माया माहेरी बी 2 पोरं आहे पडलेली, त्यांनाही घेऊन येऊ. आणि त्यांनाच का मुंबईमध्ये भरपूर अनाथ पोरं पडली आहे, त्यांना बी खायला घालूया. तू उगाच राईचा पर्वत बनवतेस. मुंबईची सारी पोरं रमाची भावंड सारखी कसे असतील? राईचा पर्वत मी उगाच बनवत नाही सुभेदार साहेब. लक्ष्मी, आता हिच्या पोटामध्ये वाढणाऱ्या पोराबद्दल बोलू. आता या घरातल्या कमाईवर हिच्या पोराचा जास्त हक्क आहे की रमाच्या भावंडांचा? सांग की. भीमने स्वतः कमाई करून आपल्या मेवणा मेवणीला इथे ठेवलं असतं तर मला काही हरकत नव्हती. पण नाही, तो त्यांना हिथं घेऊन येणार आहे. मी आणि लक्ष्मी, हा मला हे पसंत नाहीये. बोल लक्ष्मी. लक्ष्मी, घाबरू नकोस, बोल. हा बाबा, मला असं वाटतंय रमाच्या भाऊ बहिणीला बोलावणं ठीक नसेल. आता तुम्ही जो निर्णय घ्याल तो नीट विचार करून घ्या आणि हे समजून घ्या की तुमच्यासाठी कोण जास्त जरुरी आहे. रमाचे भावंड, तुमची बायको, ही सून, का तिच्या पोटात वाढणाऱ्या पोराचं भविष्य? बाबा, भीम, अरे गप की भीम. बाबा बोलतात ना आईशी, नेहमीसारखं आईला समजावतील. माहित नाही असलं कसलं डोकं झालंय या जिजाबाईचं. लई वर्षापासून हाच प्रयत्न करते की काही करून बापलेकांमध्ये भांडणं व्हावी. पण दादा कधीही आपल्या पोरांना त्रास नाही देणार. ही गोष्ट तिच्या डोक्यात का नाही जात आहे? समजतं तर मला सगळंच आहे की शेवटचा निर्णय त्यांचाच असेल. तेच होणार या घरात जे त्यांना मान्य असेल, जसं आजवर होत आहे. बाबा, बाबा मला कळतंय की आई कोणत्या गोष्टीवर रागावली, पण हिम्मत केल्याने सगळे व्यवस्थित होतंय बघा. आपल्या अडचणी वाढतील, पैसे कमी पडतील, पण सांभाळू आपण दोन्ही पोरांना. आणि बाबा, पोरांना मोठं करण्याची जबाबदारी मोठी असते. आणि रामजी, माझं तर कोणीच नाही, म्हणून मी माझ्या कमाईतला काही पैका तुला देऊन टाकेन. झालं? आता माझा निर्णय ऐका. भीम, ती पोरं इथं नाही येणार. बाबा, पण लग्नाच्या वेळीच ह्याविषयी आपलं बोलणं झालं होतं ना, मग आता हे सगळं. मी शब्द फिरवत नाहीये. त्या पोरांची जबाबदारी आपणच घेणार, पण ती पोरं ह्या घरात नाही येणार. मग त्या पोरांचं काय करायचं, कसं करायचं, विचार करू. पर त्यांना हिथं आणायला काय हरकत आहे बाबा? हरकत ही आहे की ह्या घरात फक्त भीम आणि रमा नाही राहत, माझी बायको देखील राहते. आणि तिची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे, माझी जबाबदारी आहे. आणि एक जबाबदारी निभावण्यासाठी मी बाकीच्यांसाठी गैरजबाबदार होऊ शकत नाही. नाही, माझ्या भावंडांना घेऊन या, ते लई त्रासात असते. रमा, तू आत्ता शांत राहा.
जा, सगळे जाऊन झोपा. पण दादा, मीरा, निर्णय झालेला आहे. चल पुरण जाऊया. अंथरूण घाल. इथे झोपशील ना पुरंजन? असा काय बोलतोस रामजी? मी आता थोड्या जागेत पण झोपून जाईन. आणि मुंबईसारख्या शहरात वा एवढी जागा दिलीस राहायला, ते लय मोठी गोष्ट आहे. तुझे हे उपकार म्या कधीच विसरणार नाही बघ. अरे उपकार कसले, जा झोप. ऐक ग. चला हो, चला लवकर या. ओ ताई, ओ दादा, या 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 लवकर या हो. आज सर्वांसाठी चहा पाणी माझ्यातर्फे. अरे पण काय झालं? आजच्याच दिवशी ना या भैताडा सोबत माझं लगीन झालं होतं. वहिनी, तुमचं खूप अभिनंदन, अभिनंदन. घ्या हो, लाजू नका. तुम्ही पण घ्या. रामजीच्या घरचे नाही आले? ओ रामजी भाऊ, भीम, आनंद, अहो या की. हे घ्या चाय माझ्यातर्फे. हो, पण कुठल्या आनंदात? या आनंदात की आजच्याच दिवशी या भैताडा सोबत माझं लगीन झालं होतं. दोघांनाही खूप खूप अभिनंदन. अभिनंदन. हा भीमराव दिसत नाहीये. कुठे आहे भीम? आई, हा भीम कुठं गेला? बाहेर असं मी बघून येतो. राहू द्या, स्वतःच येईल. पण जिजाबाई. पण बिन काही नाही. काल त्याचं ऐकलं नाही ना, म्हणून थोबाड फुगवून कुठं बसला असं. याची वाट पाहत का कोणी शोधत येईल आणि तो रडून आपलं म्हणणं खरं करल. भीम, अरे हे लहान लहान पोरं कोण आहे? आम्ही ओळखलं नाही यांना. अरे ही रमाची भावंड आहेत. लग्नानंतर थोड्या दिवसांसाठी आली होती नाही. आता मोठी झाली आहेत. बरं झालं, चाळीत थोडंसं खेळणं बागडणं वाढलं. चला आज जाऊ. हा घर खेळतं तर राहील, पण ह्यांच्या घरी जेवणारी तोंड अजून 2 वाढलीत.
रमा, ही दोन्ही पोरं या घरात नाही राहणार. इथेच राहतील. हे घे रमा, ह्यांचे कपडे. भीम, म्हणजे तू आपल्या बाबांचा निर्णय नाही ऐकणार? बाबा, तुम्ही दोघं बाहेर जाऊन खेळा, जा. ठीक आहे भाऊजी. बाबा, तुम्हीच सांगितलं होतं ना की ह्या घरामध्ये तुमचीही पत्नी राहते आणि तिची काळजी घेणं तुमचं कर्तव्य आहे. मी देखील हेच केलंय बाबा. एवढ्या वर्षांपासून मी माझ्या आईशिवाय राहिलोय. ह्यामुळे मी समजू शकतो की आईशिवाय जीवन किती रिकामं असतं ते. आणि त्या रिकाम्या जागा भरण्यासाठी खूप सारं प्रेम आणि मजबूत साथीची गरज असते बाबा. ह्या मुलांना देखील ह्यावेळी आपल्या प्रेमाची आणि सोबतीची फार गरज आहे. मग आपली बायको आणि या पोरांना घेऊन जा इथून आणि दे साथ आणि प्रेम दोघं मिळून. आणि हे बघा, जेव्हा या कुटुंबातील सर्व सदस्य मला बाहेर जायला सांगतील तेव्हा मी नक्की इथून निघून जाईन. परंतु फक्त तुमच्या वैयक्तिक इच्छेनुसार. मी बाबा, आत्या, दादा ह्यांच्यापासून नातं नाही तोडू शकत. कारण जेवढा राग तुम्हाला माझ्यावर आहे ना, त्यापेक्षाही जास्त प्रेम मला या सगळ्यांवर आहे. काही बोलणार आहात का की पुढे काय करायचंय? त्या पोरांना भीमने इथे आणून बरोबर केलं, चुकीचं केलं, हा युक्तिवादाचा विषय आहे. पण आता या पोरांना या घरातून कोणीच काढू शकत नाही. लहान आहे आणि कुठल्याही पोरांसोबत असा व्यवहार करणं योग्य नाही. चल पुरंजन, कामावर जायचंय. प्रचंड आहे, उदंड आहे, घमंड आहे मी. हसेल तर वादळ येईल, रडेल तर पूर येईल. मोठालय, प्रचंड घमंड म्हणतोय स्वतःला. कुठं आला रे तू? देऊ का तुला चांगली? थांब जरा, सांगते. अरे पळतो कुठे? थांब जरा, थांब. रामजी भाऊ, तुम्ही जरा बाजूला हटा. काम धाम तर याला काहीच नाहीये. दिवसभर उन्हाडग्या करत बसतो. रामजी काका, आईला समजावा ना, हे काय काम नाहीये का? लोकांना हसवणं रडवणं हे काय छोटं काम असतं का? माहितीये, रंग खाता पिता तोंडात जातो, चांबडी पण चोळून जाते, पण त्यातून तर 2 पैसे मिळवतो ना रामजी काका. आईला समजावा ना, कलाकार काय असतो. आओ डालिया आजी, नका मारू त्याला, नका मारू. अरे हा भीमरावापेक्षा तर चांगलाच आहे ना व. हा, कमीत कमी 2 पैक कमवतो तरी. आणि तुला तर अभिमान असाय हवा. हा बिनकाम्या नाही भीमरावासारखा.